मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, नेवासा तालुक्यात आहे आणि टाकळीबान या गावामध्ये सध्या आपण उभं आहे. एका गोठ्यावरती आहे. विशेष मुलाखत करतोय. 2 दिवसापूर्वी एका आदत वासराने मैदान गाजवलं आणि मैदान फक्त गाजवलंच नाही तर ते मैदान असं चर्चेत होतं. त्या ठिकाणचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेलं ते मैदान होतं आणि मैदान एक नामांकित मैदान होतं. त्यासोबतच त्या ठिकाणी उतरलेले बरेचसे बैल, त्यात जे नामांकित बैल होते ते बैल देखील उतरलेत. मग गोटचा सर्जा असेल, साई असेल, चिमणे असेल, बरेचसे बैल त्या ठिकाणी होते. पण फायनलला ज्या गाड्या राहिल्या त्या क्वचित गाड्या राहिल्या आणि त्या गाड्यांमधून हे वासरू ज्या दमाने पळालं, ज्या गतीने पळालं ते कौतुकास्पद होतं. त्याच्यामुळंच आज आपण इतक्या दूर येऊन त्याच्या गोठ्यावरती मुलाखत करतो आहे. कारण की वासरू फक्त पळणं गरजेचं नाही, त्याला पायरा लागणं गरजेचं आहे आणि ते कुठंतरी चर्चेत आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण ही मुलाखत करतो आहे. ते वासरू आहे रुद्रा. भेटूया. संपूर्ण टीम आहे, मालक आहे आणि रुद्राची फॅमिली एकंदरीत. नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. वैभव मैड, टाकळीबान. काय करता तुम्ही? आपले काय शेती. शेती. हो. बाकी काय उद्योग अजून? बाकी काही दुकान आहे. किती बैल आहे गोठ्यावर? इथं आता सध्या 2 आदत दिसत आहे. 2 बैल आहे, एक रुद्रा आणि एक डमरू. दोन्ही आदत आहे. आता घरात पारंपरिक खेळ असतो काही काहींचा, म्हणजे 90% लोक पारंपरिक खेळ करतात, कुटुंबातून खेळ चालू होतो. तशा पद्धतीने तुमच्या घरातून आहे खेळ की तुम्ही आम्ही 1.5 वर्ष झालं तसा खेळ जोपासतोय. तुम्ही स्वतः अंगीकृत केला की घरातून वडिलोपार्जित? नाही, स्वतः अंगीकृत आणि मित्रांच्या साथ. बरं. आता त्या दिवशी मी बोललो, म्हणजे मैदानात देखील बोललो होतो किंवा टीम मोठी आहे तुमचं, ते सगळं टी-शर्ट वगैरे. आता ते जे मोठमोठाले गाडा मालक असतात त्यांच्याकडं बरेचशी अशी मंडळी असते, टी-शर्ट वगैरे असतात, नियोजन मोठं असतं. तशा पद्धतीने हे नियोजन तुम्ही त्या मैदानात करताना दिसले आणि कुठेतरी उत्सुकता होती की वासरू कशा पद्धतीने घडवलं जातं आहे गोठ्यावरती. कारण की नियोजन गोठ्यावरचं परफेक्ट असणं गरजेचं आहे. मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो की फक्त बैलाचे पहिरे प्रॉपर लागणं गरजेचं नाही, त्याचं नियोजन गोठ्यावरती कशा पद्धतीने होतं हे दाखवणं गरजेचं आहे. म्हणून आपण गोठ्यावरती मुलाखत करतो आहे. रुद्राचा एकदा परिचय द्या ना. कुठलं वासरू आहे? वासरू आपल्या मित्राच्या गोठ्यावरचं आहे, गाईचं. आम्ही 7 महिने असताना खरेदी केलं होतं. बरं. 7 महिने झाले? 7 महिने झाले तेव्हा. कितीची खरेदी होती? ते काय 16,000 रुपयाला घेतलं होतं वासरू. 1.5 लाख रुपये, 1,62,000 रुपये पारितोषिक मिळवलं त्याने. डॉक्टर आहे. डॉक्टरनेच गायला वासरू भरलं होतं, सिमेंटचं वासरू आहे. बरं. डॉक्टरनेच मला घ्यायला लावलं होतं. डॉक्टर म्हणे आपल्याला घ्यायचं तर हेच घ्यायचं, नाही तर मग त्याच्या अगोदर कुठलेच बैल नव्हते? त्याच्या अगोदर एक खरेदी केली होती आम्ही फर्स्ट टाइम, पण बेल्याच्या बाजारातून. बरं. ती काय एवढी सक्सेस नाही झाली. म्हणजे नाद करायचा होता, कुठेतरी बैलगाडा क्षेत्रात यायचं होतं, पण बैल आपल्या दावणीला चांगला लागतो की नाही लागतो हा मोठा विषय होता. पण कुठेतरी रुद्राने ते नाव केलं असं म्हणतो. किती मैदान झाले होते? एक 8-9 मैदान झाले, त्यापैकी 6-7 गुलाल आहे. त्यापैकी टॉपचे 3 गुलाल आहे. आता ह्या गेडेगावच्या मैदानापासून म्हणजे 3 दिवसापासून जास्त चर्चेत आला रुद्रा. आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण त्या फायनलला चांगली बैल राहिले होते आणि त्याच्यातून 1 नंबरला तोंड काढून पळणं ते जोक नव्हतं. येडा रायनासोबत तो पळाला आणि चांगलं नियोजन लागलं होतं. कुठल्या खांदी पळतो नेमकं? तसा पब्लिकने दोन्ही खांदी टाका, आतून बाहेरून दोन्हीकडून पळतो. जात कुठली म्हणता येईल याची नेमका? ते आता खिल्लार गाईला म्हैसूर सेवन वापरलं होतं. बरं. खिल्लार गाईला म्हैसूर. अच्छा. आता सगळी टीमच आहे, मित्रमंडळी आहे आणि डॉक्टरच मित्र आहे म्हटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला घरातूनच मिळत आहे. आता हा गोठा प्रॉपर कुठे आहे? टाकळीबानमध्ये. टाकळीबान, श्रीरामपूर तालुका. बरं. आवर्जून सांगतो, गोठा घराजवळ आहे आणि कुठल्या शेतात नाही, काही नाही, घराजवळ गोठा आहे. घराजवळ नियोजन करताय. बंदिस्त गोठा. गोठा दाखवा एकदा. बंदिस्त गोठा आहे. आणि मग याला खाणं पिणं कसं, काय काय खाऊ घालता? काय आपले दूध वगैरे? दूध नाही. दूध नाही. दूध नाही. दूध नाही म्हणूनच गाय नाही गोठ्यावर. हो, गाय आहे तशी शेतात आहे, पण इथं गोठ्यावर हे लेकराला काही करत नाही का तू? नाही, काही नाही करत. त्याच्या नावानेच गाडी पळते. तुम्ही अगोदर विचारलं तुम्हाला बैल मारतो का, तुम्ही म्हटले बैल मारतो म्हणे आणि लेकरू समोर खेळतोय, पण मग काहीच नाही. अंगावर बसतो. बरं. मित्रांनो, रुद्रा. आता रुद्राचं वैशिष्ट्य सांगा नेमकं. पळतो काय? कारण
पळतो आता त्याचे मित्रांचे लक्ष राहतं बाकी लक्ष आहे व्यवस्थित. किती लोक सगळे काम करणारे? किती लोक काम करतात? हे एक 15 लोक आहे. एक बरं, जाणून घेऊ. प्रवास तर बघितला आपण रुद्राचा, पण नेमकं गोठ्यावर कोण नियोजन करतो? गोट्यावर दिवसभर आमचं लक्ष राहतंच. संध्याकाळी सगळे पोरं येते, बरं, त्याचे सगळे काय असेल खाणं पिणं सगळं पोरं बघते. सगळे मित्रमंडळी हो, बघते. सगळं खुराक बिराक काय असेल सगळं पोरांकडेच असतं. डॉक्टरकडे द्या, डॉक्टरशी चर्चा करूया, कारण महत्त्वाचा पार्ट डॉक्टर आहे याच्यात. आणि गोठ्यावर जरी नियोजन बैलाचं होतं, पण बैल तुम्हाला घ्यायला लावला डॉक्टरने. डॉक्टर परिचय द्या ना तुमचा इकडे. मी डॉक्टर अविनाश लेलकर, राहणार टाकळीबान. बरं, मित्रमंडळी सगळे? मित्रमंडळी सगळी. बरं, काय कसं सुचलं नेमकं, की बा काय ट्रस्ट, असा काय विश्वास तुम्हाला की वासरू पळल भविष्यात? कारण हिची आई मी लहानपणापासून बघतो ना, तिची आई ती खिल्लार जातीचे पुरेपूर गुण आहे त्याच्यात. बरं आणि ती पहिलं वासरू घेतलं का त्यावेळेस मी नव्हतो गेलेलो सोबत. बरं. हे वासरू आवडलं, शेटला म्हणलं हे वासरू घ्यायचं आणि घ्यायचंच आहे. हां त्यामुळं मग वासरू आणल्यानंतर 2-3 दिवसांनी सौदा झाला. आजपर्यंत झालं नस ना असं कधी. बरं, वासरू घेऊन आल्याच्या नंतर सौदा 2-3 दिवसांनी सौदा झाला त्याचा. आता काय गुण बघितलं तुम्ही? आता डॉक्टर आहे पेशा ना, त्याचं जन्मच तुमच्यामुळं झालेला आहे असं म्हणता येईल. काय त्याच्यात गुण बघितले असे? ते वासराला 7 महिन्याचं वासरू आणलं का तोपर्यंत त्याला अंगावर दावं नव्हतं, पूर्ण गोठ्यात मोकळं होतं वासरू. मोकळं होतं? हां, सकाळ संध्याकाळ आईला प्यायचं, पूर्ण गोठ्यात ते मोकळंच राहायचं. पळण्याचे काय गुण बघितले त्यात? पळण्याचं असं आहे, आम्ही आता पाहायला गेलो का कमीत कमी 1-1.5 तास त्याला धरीत होतो फक्त. बरं. कारण तिचं पूर्ण जेवढी व्यायाम व्हायचं तो लहानपणापासून चालूच होता. शर्यतीच्या बैलाला ज्या पद्धतीने त्याची अंगकाठी राहते, शरीर राहतं, तसे काय गुण बघितले त्यात? काय त्याला वाटतं तुम्हाला कांबळता वेळेस कमीच होती. हां शेपूट बिंबट एकदम जसं शर्यतीसाठी पाहिजे तसं होती त्याच्यात गुण सगळे. आता खाण्याचा, त्याचा खाद्याचा विषय आहे तो महत्त्वाचा. काय खुराक त्याला खाऊ घातलं पाहिजे, किंवा तुम्ही काय त्याला रतीब चालू करताय? प्रत्येक बैलाचं डाएट वेगळं वेगळं राहतं, तसं याचं काय डाएट आहे? आता त्याला खुराक सध्या घालतच सगळा. हां 10-11 प्रकारच्या डाळी आहे. बरं, 10-11 प्रकारच्या डाळी? 10-11 प्रकारची डाळी, मकाचा भालडा आणि गव्हाचा भालडा आहे. बरं. दूध पित नाही तो. दूध तर दूध देतच पितच नाही तो. आणि बाकी काजू बदाम वगैरे? नाही काहीच नाही. त्या दिवशी मैदानात विचारलं तुम्ही का बदाम तुम्ही खाऊ घालता का? कारण बदामावर बरेच बैल पळता, पण आता तुम्ही त्याच्यातून त्याला अवॉइड करता, बदाम देत नाही. चल पुढं. पण वाटत नाही का बदामानं अजून त्याचा पळ वाढेल म्हणून, ज्या पद्धतीने त्याची गती आता? आजपर्यंत असं पैरे केले, कारण असं वाटलं नाही भाऊ कमी पळतोय म्हणून, कारण बदामाची अशी आवश्यकता वाटत नाही काही अजून. बरं, आता मी ज्या पद्धतीने बैल बघतो, गळा असेल, पाय असेल, किंवा पाठीमागचा त्याचा घेरावा असेल, या सगळ्या गोष्टी, ते सगळे गुण त्यात आहेत. त्या पद्धतीचा तो बैल आहे. आणि वासरू घडवत आहे सगळ्यात महत्त्वाचं. आता 9-10 मैदान झाले, त्या 9-10 मैदानात 3 मैदानात तो 1 नंबरचा मानकरी राहिला. कुठल्या बैलात 1 नंबरचा मानकरी राहिला? इथं 30 गावचा सोन्या म्हणून आहे, तिथं 31 तारखेला मानकरी राहिला तो. बरं. आणि VIP राणा संभाजीनगरचा 16 तारखेला 1 नंबरचा मानकरी. आणि सलबतपूरचा येडा रायना म्हणून तो 21 तारखेला. 21 दिवसात त्यांनी 3 गुलाल घेतले. तिन्ही बैल म्हटलं तर एक नामांकित बैल आणि नामांकित दावणीचे बैल, त्यांच्यात तो 1 नंबरचा मानकरी राहिला. पण विश्वास महत्त्वाचा आहे, आणि ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास त्यांना दाखवला शेटला, त्यांनी तुमच्यावर ठेवला. आज बैल घडवताय, कारण बैल घडवणं एवढं सोपं नाही, आणि ग्रामीण भागात बैल घडवताय सगळ्यात महत्त्वाचं. तर ते रुद्रा दाखवा या एकदा, त्याचं शरीर दाखवा, नेमकं कशा पद्धतीने शरीर आहे. आपण मुलाखत करतोय. चल पुढे ये रुद्रा. पुढं समोर आहे. सोड. येस नाही सोड ना. किती महिन्याचा म्हटले? 9 जानेवारीला 2 वर्षात झाला. 2 वर्षाचा झाला. 25 महिन्यात झालेला आहे तो. काय वाटतं अजून किती दिवस आदत राहील? तरी आमची इच्छा आता पूर्ण झाली. त्याने आदातमध्ये भरपूर नाव केलंय. तो त्याच्या मनाने कधी आता पाळले तरी आमची काही नाराजगी नाही त्याची. मग मोठाले पैरे असं वाटतं का मोठ्याला पायऱ्यात पळायला पाहिजे, मोठ्या बैलात पळायला पाहिजे असं पहिल्यापासून वाटतं, पण मग आपली वस्तू चर्चेत येऊपर्यंत मोठे पैरे भेटणं अवघडच आहे. चर्चेत का नाही? आता VIP रानात पळायला म्हणते. आता त्या दिवशी तर आम्हाला माहीत झालं येडा रानात पळाला. रुद्रा चल येडा रानामध्ये पळाला म्हणून तो जवळ बस आला चर्चेत. हो. खिल्लार जातीत मोडतो. कुठल्या बैलात पळायला पाहिजे काय वाटतं रुद्रा? आता तसे टॉपच्या नंदीत पळायची इच्छा आहेच, बकासूर, लक,
मथुर, लखन, बरं. येडा लक्ष्या, उर्मिल दैत राजा. प्रत्येकजण इच्छा ठेवतो की या महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं हत्यार म्हटलं तर बकासूर आणि बिनजोडचा बेताज बादशाह मथुर याच्या गळ्यात आपलं बैल दिसायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ते दोन्ही मालक त्या इच्छा पूर्ण करतात. पण रुद्राचं भविष्य मोठं असं वाटतं का तुम्हाला? 100%. आता हे जेवढे मैदान झाले या मैदानातून तो चर्चेत आला, पण मग खरेदी विक्रीचा काही विषय झाला का? नाही, खरेदी विक्री आता मागणी आली भरपूर, फोन आलेत, पण मग विकायचा अजून तरी काही विचार नाही. विकायचा विचार नाही. काय कारण नेमकं? कारण बैल मी तरी म्हणतो व्यवहार झाले पाहिजे कुठेतरी. तुमच्याच दावणीला गुलाल नको लागायला, बाकी गुलाल घेणारे भरपूर लोक आहे. मग असं घरचं लहानपणापासून तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे विकायचा विचार नाही तसं काही. आता घरच्या गाईचं आहे ना, त्याच्यामुळे जीव गुंततो कुठेतरी. नक्कीच. काय गोठ्यावर आपण मुलाखत करतोय आणि प्रत्येक मित्रमंडळाचं यात सहकार्य आहे. प्रत्येकजण सुट्टीला असेल किंवा कोणी जॉकी म्हणून असेल, कोणी गोठ्यावरचं नियोजन बघणारा असेल. एकदा परिचय दे ना तुझा. माझं नाव प्रदीप साध्ये. बरं. काय करतो पहिल्यासोबत? आम्ही सगळे पोरं गोट्यावरच असतो बैलाचं नियोजन करायसाठी. काय वेगळं पण रुद्रामध्ये? रुद्राचं काय यात लहानपणापासून बघतोय त्याचं, सगळे पोरं कष्ट घेतात त्याचे. पण एक वेगळं गुण काय दिसतं, शर्यतीचं बैल आहे आणि जशा पद्धतीने आता उभा आहे, एवढी मंडळी 10-15 लोक आहे पण शांत उभा आहे एकदम. अगोदर सांगितलं ॲग्रेसिव्ह आहे बा, मारतो. ते नवीन माणसाला करतो गोट्यात, समजा डॉक्टरला घाबरतो बघ, बाकीचे पोरं सगळ्याला मारतो. सुट्टीला वगैरे तुम्ही राहता का? सगळेच राहते. बरं. सुट्टीला काय कसं आहे सुट्टीला? सुट्टीला पहिले द्यायचं ताण, पण आता जसं त्याला कळायला लागलं तसंच नाही करीत. कुठली ठाम कांदे त्याची? एक तिचे आता सध्या 10वीचं फिक्स झाली. 10वीला फिक्स आहे. हो. बरं. आणि पब्लिकने पण पडतो. पब्लिकने पळतो. बरं. उजव्या खांदीला कधी टाकून बघितलं नाही? स्टार्टिंगला अगोदर उजवीनच आणतो आम्ही. उजव्याच खांदे भेटलं नाही, त्याच्यामुळे डावीन टाकला आम्ही. बरं. उजवीने यश नाही भेटलं. नाही भेटलं. हां, म्हणून खान चेंज करून बघितलं. मग आता नंतर उजवी कान तुम्ही पळवलंच नाही का? पळवणार ना. पळवणार. पण डावी कान सध्या पीठ आहे. पण उजवीना तीच गती होती आणि डावीना तीच आहे. द्या एकदा डॉक्टरकडे, त्या डॉक्टरला सविस्तर चर्चा करू अजून. कारण मुख्य पार्ट आहे. मालक जरी आहे बाजूला उभे, पण मालक इंटरेस्टेड नाही मुलाखत देण्यासाठी. डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. डॉक्टर काय सांगाल, कशा पद्धतीने बैल ज्यावेळेस गोठ्यावरती राहतो किंवा मैदानात जातो, कशा पद्धतीने त्याची ठेप ठेवला गेली पाहिजे? ठेप काय नाही, घरीच समजा व्यवस्थित चारा पाणी ठेवला पाहिजे. मैदानात गेलो- आजारापासून कसं वाचवलं पाहिजे पहिल्यांदा? काय नाही, त्या टायमाचे लसीकरण दिले पाहिजे त्यांना. बरं. आता याला काय काही लसीकरण वगैरे याला? लसीकरण लाळीचे आणि लंपीचे. लंपी होऊन गेलं त्याला. बरं. आता लंपीचं काही अडचण नाही, पण लाळीचं लसीकरण देतो आम्ही त्याला. आता ही मुलाखत याच्यासाठी करतोय आपण की रुद्रा चांगला पाळणार आहे, चांगलं माप आहे. आता तुम्ही म्हणता गिऱ्हाईक आले, पण आम्हाला विकायचंच नाही कारण घरच्या गाईचं आहे. कारण हा रुद्रा मारता मारता वाचवलेला आहे आम्ही. 1 महिना असं एखाद्याने विचारलं असतं ना वाचन म्हणून, तर म्हटलं नसतं बाबा वाचन. काय झालं नेमकं? लंपी झाला होता त्याला. आता हीच जागा होती. रुद्रा एकदम मेलेला बैलासारखा पडायचा. बरं. उठता येत नव्हतं त्याला. महिनाभर आजारात होता तो. मग वाचला नशिबाना. आता तुम्ही डॉक्टरच म्हटल्याच्या नंतर तुम्ही हे आणला त्याला, त्याचं कमबॅक केलं. पण डॉक्टर म्हटलं तरी चालन. मग एवढी जशी ट्रीटमेंट करायला पाहिजे होती तशी केली नाही आम्ही. 2च वेळेस त्याला डोस दिले. पण त्याचं ज्या पण मग पद्धतीने जेवढं शरीर लक्ष आहे, दिलं ते महत्त्वाचं होतं. त्याचं ज्या पद्धतीने शरीर आहे त्याने ते त्याच्यातून तो रिकवर झाला असं म्हणता येईल. शरीर त्याचं भरदास्त आहे एकदम. कारण आम्ही जास्त ट्रीटमेंट नाही केली त्याला, तर लक्ष काळजी घेतली त्याची. बरोबर. एकदा मोबाईल नंबर सांगा ना तुमचा, कारण वासरू पळतं आहे, वासराला पैरे झाले पाहिजे. आपली मुलाखत संपूर्ण महाराष्ट्र बघतात आणि महाराष्ट्रातील बऱ्याच गाडा मालकांचे बैल चांगले पळतात पण पैरे कुठं होत. त्याच्यामुळं चांगल्या वासराचा चांगल्या बैलात पैरा झाला तर नक्की गाडी गुलालात राहते. म्हणून एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा, म्हणजे मला तो त्रास होणार नाही, मला कोणी विचारणार नाही. त्यांचा सांगा, तुमचा सांगा. रुद्रा वरती माहिती द्या एकदा त्यांना. 96 65 78 0053. घरात कोण कोण असतं आता? घरात पूर्ण फॅमिली, चुलते आहे, चुलते. भाऊ किती तुम्ही? जॉईंट फॅमिली. भाऊ किती? भाऊ 4 जण आहे मी. 4 भाऊ आहेत. हो. मग बैल सांभाळायला तुम्हाला घरातून विरोध नाही काय? नाही तसं काय, सगळ्याला आवड झाली. सगळ्यांना आवड आहे घरात? लेडीजला सगळ्यांनाच आवड आहे. प्रत्येक त्याचा गट सुटूस तर सेमी होतं सगळे टी व्ही लाईव्ह चालत राहतं मैदान. IPLचा खेळ बंद करणार बा तुम्ही? IPL क्रिकेटचा झालाच. म्हणजे आज गावागावात किंवा शहरात असेल, आज बैलगाडा शर्यत ज्या पद्धतीने वरती येतं आहे आणि महिला असो, पुरुष असो किंवा लहान मुलं असो,
सगळ्यांनाच कुठेतरी नाद लागतोय बैलगाडा शर्यतीचा. आज घरात अगोदर सुविधा नव्हत्या, लाईव्ह दिसायचं नाही. आता लाईव्ह दिसतं त्याच्यामुळं लोक घरात टी व्ही लावून बसतात आणि आवर्जून आपला गट ते फायनलपर्यंत ते बघता की नेमकं काय परिस्थिती. घरात काय कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो ज्यावेळेस फायनलला गाडी जात तेव्हा? पहिला गुलालानंतर तर घरात उत्साहाचं वातावरण. हां सगळे जेव्हा तो मैदानाला जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत टी व्हीपासून हालत नाही कोणी. बरं. त्या परवाच्या मैदानानंतर काय कसा प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद म्हणजे अख्ख्या पंचकोशीत चर्चा झाली. बरं. हो. त्या दिवशी वाटलं होतं का कुठं गाडी गोलालात राहील मग? गटाला थोडी धाकधूक झाली ती. नंतर मग सेमीला त्याने जो पळ दाखवला मग आम्ही टेन्शन नाही राहिलं. बरं. नक्कीच एक चांगली दावण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नादात तुम्ही अगोदर नव्हते, अचानक केलेला नाद आहे. हो. आणि अचानक केलेला नाद हा कुठंतरी यशस्वी ठरला. आज रुद्राच्या पद्धतीने पळतोय. यशामागं मित्रांची साथ, मित्रांची साथ, दुसरा काही नाही. नक्कीच भविष्य मोठं आहे रुद्राचं. आणि नक्कीच अजून एखादा मोबाईल नंबर सांगा तुमचा किंवा एकदा तुमचा सांगा. सांगा डॉक्टर तुमचं सांगा. 70 20 81 15 30. तुम्ही जनावरांवर ट्रीटमेंट करता डॉक्टर फक्त? बरं. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून अशा वस्तू चांगल्या धावणीला अजून मिळो आणि कोणाला बैलांवर काही आजार असेल तर ते पण तुमच्या मार्फत कुठेतरी सॉल्व होतील याच्यासाठी. आपल्यासोबत अजून आता टीम मोठी म्हटल्याच्या नंतर नियोजन करते भरपूर आहे. आपल्यासोबत भाई आहे. नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या तुमचा. माझं नाव कुलदीप राजेंद्र परदेशी, राहणार टाकळीबान. काय करता बैलासोबत? बैलासोबत सुट्टीला आम्ही खाली असतो. हां. किती लोक टीम आहे बरं? टीम मोठी आहे. आमचा ग्रुप म्हणायला गेलं तर ग्रुप 15-20 जणांचा आहे. खूप मोठा ग्रुप आहे आणि मुद्दा असा आहे की मित्रांची खंबीर साथ आहे. टीमवर्क सगळ्यात महत्त्वाचं असतं. टीमवर्क असल्यामुळं आज कुठंतरी मी त्या दिवशीच तुम्हाला मैदानात सांगितलं होतं टीमवर्क आहे म्हणून रुद्रा 1 नंबरात पळाला, गोलालात राहिला. कोण कोण नियोजन करतं एकदा नावं सांगा सगळ्यांची. नियोजनात असं सुट्टीला कोण असतं? वैभव शेट आणि डॉक्टर. सुट्टीला नाही, सुट्टीला आम्ही असतो. मी असतो, शंकर साध्ये, श्रीराम मैड, डॉक्टर झाले, राहुल बोरुडे, 5-6 जण असतो आम्ही खाली जायला. खालून सुट्टी केली, वरती वैभव शेट असतात. ड्रायव्हर कोण असतं गाडीवर? ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर रामोस वाडीकर वरती आणि इथं संभाजीनगरचे किशोर भाऊ, किशोर कदम, बंटी ड्रायव्हर हिवरेकर आणि भिडे चिंचोलीचे. मला इथं एक गोष्ट एका गोष्टीची कमी दिसते. गोट्यात आल्याच्या नंतर टांगा दिसणं गरजेचं आहे. तो टांगा दिसत नाही. पहिल्यापासून आमचा संघर्षच लई मोठा होता. बरं. मी अगोदर गाईचं विचारलं, गाय नाही, दूधच नाही गायचं, त्याच्यामुळं गाय नाही साहजिक आहे. पण गोठ्यात टांगा नाही तुमच्याकडं म्हणजे? छकडी पहिल्यापासूनच नाही. काय कारण? आम्हाला एका जणाने दिली नव्हती छकडी. त्याच्यानंतर मग आम्ही डोक्यात असं ठरलं की नको, छकडी घ्यायचीच नाही म्हणलं. घ्यायचीच नाही. जेव्हा गुलाल होईल तेव्हा छकडी घ्यायची म्हणलं. उलट तुम्ही रिस्क लागली पाहिजे, तुम्ही दुसऱ्याच दिवशी जाऊन छकडा आणायला पाहिजे. ज्या दिवशी रुद्रा गुलालात पात्र होईल त्या दिवशी छकडी आणणार असा विषय झाला. मग आता झाले ना 3 गुलाल झाले. हो, झाले. 1 नंबर झाले. बनवायला टाकली ती. हो. बरं. बघा काय संघर्ष, काय परिस्थिती असती गाडा मालकाची. एक तर अचानक या नादात आले, अचानक सगळे मित्रमंडळी एकत्र आले, 10-15 जणांचा ग्रुप आहे. अचानक एक वासरू चांगलं धावणीला लागलं आणि त्या वासराने 3 मैदानात 1 नंबरचा मानकरी झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं छकडं नाही आणि त्या छकड्या नसल्यामुळं बरं घ्यायचंच नाही. ते छकडं खरेदी करायचं तर 1 नंबरचा मानकरी झाल्याच्या नंतर. रुद्राला हालचक्री द्यायसाठी पण छकडं नव्हतं आमच्याकडे. बरं. एक जणाला मागितलं तर त्याने दिलंच नाही आम्हाला. मग नंतर आम्ही असं ठरवलं की छकडं घ्यायचंच नाही आम्हाला. आम्ही मोटरसायकलीवर असं चालवतो 4-5 किलोमीटर आणतो परत. आणि काही टायमाला मोटरसायकलीवर थोडं पळवतो. गोट्यावरचं नियोजन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी सगळे 10-11-12 वाजेपर्यंत असतात सगळे मुलं आणि संध्याकाळी नंतर जेवण झाल्यानंतर सगळे येतात. त्याला कसं रुटीन कसं आहे त्याचं खाण्याचं, त्याला खाद्य देण्याची प्रक्रिया कशी? खाद्याचं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलंच, 10-11 प्रकारच्या डाळी असतात सकाळी दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ भरडा वगैरे देत असतात. मग नंतर आपलं मुरघास आहे,
ओला चारा कमीत कमी. हो ओला चारा कमीत कमी. आता उन्हाळा लागल्यामुळे देतोय, बरं. पण म्हणजे वळ्यात नव्हता ओला चारा जास्त. हिवाळ्यात जास्तीत जास्त वाळेल चारा त्याला कव्वाला देतो. आपल्यासोबत आता या नियोजनात अजून भर पडलेली बबलू नागरे, जे येळा रायनाचे नियोजन करते आणि सहकारी. तर बबलूभाई आपल्यासोबत. नेमका हा प्रकार मी त्यांची मुलाखत मुद्दाम घेतो, त्यांना विचारतो आहे, कारण बंदी लागली होती, ऑब्जेक्शन घेतलं तुमच्यावरती, एका मैदानात गेले होते. काय प्रकार घडला होता नेमका? प्रकार असा घडला होता, आपली गाडी इथं पडली होती देवगड फाट्याच मैदान. देवगड फाट्यात 3,33,000च्या मैदान. मैदानाला परमिशन नसल्या कारणाने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची परमिशन नव्हती त्या मैदानाला, त्यामुळं तिथं आपल्यावर ऑब्जेक्शन आलं होतं. बरं. मी ते त्या दिवशी विचारलं तुम्हाला मैदानात, पण आज मुद्दा म्हणून विचारतोय, मग त्याच्यानंतर तुम्ही मैदानात का गेले? तुम्हाला जर बंदी होती तर? असा विषय आहे का, आता त्या यांच्या डोक्यात नाही ते, आमच्या डोक्यात नाही, आपले ऑब्जेक्शन घेते. पण ते असं म्हणते ना का घात आपलाच माणूस करतो, तसं आमच्या संघ तोच प्रकार झाला. मग रुद्राला चर्चेत येण्यापासून कोणीतरी थांबवलं असं म्हणता येईल का? 100%. कारण त्या दिवशी जर गाडी तुमची पात दिली नसती त्या ठिकाणी जिथं ऑब्जेक्शन घेतलं तिथं, तर गाडीने काहीतरी केलं असतं. काहीतरी म्हणजे नंबरच केला असता गाडीने. बरं. कुठल्या तरी गोष्टीला वरती यायचं म्हटलं की काही ना काही कारण लागतं. त्याच तेजीनं आता रुद्रावरती येणार, हो, ही 100% गॅरंटी यावंच लागणार त्याला. कारण मालकाची अपेक्षा आहे की या महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा नंदी बकासूर याच्या गळ्यात रुद्रा पळाला पाहिजे. बिंजोडचा बेताज बादशाह मथुरच्या गळ्यात रुद्रा पळाला पाहिजे. म्हणजे तसे अपेक्षा भरपूर आहे, पण जे सध्या टॉपचे नाव आहे त्या टॉपच्या बैलांमध्ये हा रुद्रा दिसला पाहिजे, तर नक्कीच या अपेक्षा पूर्ण होतील. कारण की रुद्रा जगतीने पळतोय, तर 100% त्या अपेक्षा पूर्ण होतील. चालतं, शुभेच्छा असेल, आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे पैरे जुळतील आणि आपला रुद्रा हा मोठ्या मैदानात कुठेतरी कमबॅक करताना दिसेल, म्हणजे पळताना दिसेल. कारण की मानाची मैदान येत आहे भविष्यात. पश्चिम महाराष्ट्रात त्याला पळवा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहे, पण सातारा बारामती या भागात त्याला पळवा, जेणेकरून तो अजून चर्चेत येईल आणि त्या ठिकाणी मान हिंद केसरी असेल, महाराष्ट्र केसरी असेल, त्या मानाचा तो किताबाचा मानकरी झाला पाहिजे, याचा अपेक्षा. सदिच्छा. धन्यवाद.